अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे। तुम्हाला माहिती आहे की आज आहे किंक्रांत, याला करही म्हणतात। कर हा तिसरा दिवसाचा सण आहे। संक्रांतीचे 3 दिवसाचे सण असतात। पहिला भोगी, दुसरी संक्रांत आणि तिसरी किंक्रांत। किंक्रांतीच्या दिवशी बरेचसे जण बोरनान करतात, लहान मुलांचं बोरनान करतात। याबद्दलचा व्हिडिओही मी मागे टाकलेला आहे, त्यामुळे तुम्ही तो बघू शकता। त्याचबरोबर नववधू हलव्याचे दागिने घालून वगैरे फोटो काढतात, काळी साडी घालून फोटो काढतात। असे बरेचसे गोष्टी होतात। पण बरेचशा जणांमध्ये असं बोललं जातं की ह्या दिवशी, करीच्या दिवशी किंवा किंक्रांतीला सुखयोग्य किंवा चांगले योग्य जे तुमचे कार्यक्रम असतात किंवा योग्य ज्या गोष्टी असतात आणि त्याचबरोबर ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या गोष्टी करू नये असं बोललं जातं। पण संक्रांतीच्या दिवशी आणि किंक्रांतीला बरेचसे असे कार्यही करतात, कारण हे दिवस सगळ्या सणांमधले पहिले सण असतात। आणि त्याचबरोबर असं मानलं जातं की किंक्रांतीला जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या करू नये, कारण त्या अडीअडचणी येऊ शकतात। पण त्यापेक्षा महत्त्वाचं हे आहे की जर का तुम्ही कुठलं कार्य केलं किंवा नाही केलं, त्यापेक्षाही जर का किंक्रांतीच्या दिवशी बऱ्याचशा गोष्टीचं जर का तुम्ही पालन केलं तर त्या गोष्टी तुम्हाला मदत देऊ शकतात तुमच्या वर्षभरासाठी। किंक्रांतीला तुम्ही कुठल्या गोष्टीची सुरुवात करा किंवा नका करू, कुठलं नवं काम करा किंवा नका करू, कुठे बाहेर जा किंवा नका जाऊ, पण त्याचबरोबर अयोग्य वागू नका। त्याचबरोबर मी पुढच्या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जर का तुम्ही पाळल्या तर नक्कीच वर्षभर तुमचं खूप छान होईल, सुख समृद्धीने तुमचं वर्ष जाईल। आणि त्याचबरोबर घरी कुठलंही संकट किंवा कुठलंही अडचण किंवा कुठलीही कटकट होणार नाही। त्यासाठी असं म्हणलं जातं की किंक्रांतीला चांगले कार्य करू नये, शुभ कार्य करू नये। त्यामुळे ह्यासाठी जे बोललं जातं ते ह्यासाठी, कारण कर हे थोडं अयोग्य मानलं जातं। पण आपण संक्रांतीचा हळदी कुंकू, बोरनाण हे करू शकतो। पण योग्य काळ, जसं नवीन दुकान घेणं, नवीन कुठलं कार्य करणं, शुभ कार्य करणं, ह्या दिवशी बरेचसे जण करत नाही, कारण हे ज्याचे त्याचे धार्मिक शास्त्रानुसार त्यांची श्रद्धा आहे किंवा बाकीच्या गोष्टीही त्यांच्या मनावर असतात। त्यामुळे हा ज्याचा त्याचा भाग असतो। पण महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगू इच्छित आहे, म्हणजे की जसं तुम्ही घरात जर का करीच्या दिवशी काही अडचण, छोटीफार अडचण आली, किरकिर झाली, भांडण झाले, तर ह्या गोष्टी नक्कीच टाळा। किंक्रांतीच्या दिवशी अशा गोष्टी टाळा ज्यांनी वादविवाद होऊ शकतात। अशा गोष्टी टाळा ज्यांनी घरात तुमच्या निगेटिव्हिटी येऊ शकते, नकारात्मकता। जर का तुम्ही त्यापासून लांब राहिलात तर करीच्या दिवशी जर का तुम्ही ह्या गोष्टींपासून लांब राहिलात तर नक्कीच तुमचं वर्ष खूप छान जाईल। नकारात्मकतेच्या ज्या गोष्टी असतात किंवा अशी जी लोकं असतात ज्यांनी तुम्हाला असं वाटू शकतं की ह्यामुळे वादविवाद होऊ शकतात किंवा बाचाबाची होऊ शकते, अशा गोष्टींपासून लांब राहा। सहसा भांडणं वगैरे अशा गोष्टी ह्या दिवशी टाळा, म्हणजे वर्षभर तुमचं खूप छान जाईल। आणि अयोग्य गोष्टी नक्कीच या दिवशी करू नका। तुम्हाला मनाला नाही पटणार अशा गोष्टी नक्कीच करू नका। त्यामुळे तुमचं वर्षही सुख समृद्धीने आणि छान जाईल आणि तुमच्या घरात वर्षभर भरभराट होईल। मला असं वाटतं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता। भेटूया परत। श्री स्वामी समर्थ।